हा तर बघा आईचं म्हणणं आहे की जवयासाठी काय करून ठेवायचं. बाबा असते तर खुशी वेगळीच असते नाही यार. नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर नाही का इकडं मस्त चालू आहे आजी नात्याच्या गोष्टी. नमस्कार आहे. नमस्कार. सध्या सुटलेलं आहे आमचा डुग्गू. आणि हे फुलं कशी लागली. मला हार करतो उद्याच्या. हां तर बघा आमच्या घरी उद्या कार्यक्रम आहे म्हणजे हार करून बघा की छान फुलं आणले. उद्या होणार नाही म्हणलं कर. हो वेळेवर कारण आमच्या घरी श्राद्धातलं पातळ टाकतात ना. तर नाही का उद्याला तुम्हाला प्रोग्राम म्हणजे तुम्हाला माहीतच पडणार आहे व्हिडिओच्या मार्फत. आमचा डुग्गू काय करत आहे इकडं. सध्या सुटला आमचा डुग्गू पण. आणि आमचं डुग्गूचं चालू आहे खेळणं. हे ना डुग्गू. हे डुग्गू काय करते तू इकडे बघ ना. तर बघा जेवायच्या टाईमवर सुटते तो रोज रोज त्याचा टाईमच झाला. हां सकाळी मी संध्याकाळी. हां आणि तो झोपलेला असते तर तेवढ्या टाईमात नाही का मी स्वयंपाक करून घेतो आणि जेवायच्या टाईमला बरोबर उठून जातो. तेच चालू असते डुग्गूचं. हे ना डुग्गू. जेवू नाही देत मम्मीला. आणि बघा आमच्या घरी आजपर्यंत कूलर लावलेला नाही कारण डुग्गूच्या ना थंड वातावरण. तर पाहू आम्ही आता कूलर वगैरे कुठे लावायचं काय तर ॲडजस्टमेंट करावं लागेल. कारण नाही का त्याचा टप नाही का कुठे ठेवलेला आहे तिकडंच राहिला का नाही. पाण्यात ध्यान नाही आपल्याला. हां आता आम्ही तिकडंच. हो तर ते टप नाही का तिकडंच ठेवलेलं आहे. हो आता तसंच करावं लागेल. तसं ते इथं थंडच वाटू राहिलं. हां जास्त गरम नाही. तर बघू आता कूलर वगैरे लावायचा काय तर. आणि असं चालू आहे. बेत काय आहे वांग्याचं भरीत केलेलं आहे छानपैकी. आता भाजीचा प्रश्नच पडतो रोजच्या रोज काय करायचं. तर इकडं वांग्याचं भरीत केलेलं आहे आणि भाकरी बघा मी आज केलेलं आहे. किती छान भाकरी झालेल्या आहे पण जळले आहेत थोडशा त्या. पण मला काही भाकर जमत नाही तर मी पोळ्या केलेल्या माझ्यासाठी. आणि आता आवरायचं राहिलं. आता जेवण वगैरे करणार आहो मी आणि नंतर आवरण. इकडं काय चालू आहे बापा बापा इतक्या गोष्टी करायला लागत असतात मुलासोबत. माइंड फ्रेश होते चांगलं वाटतं थोडंसं. हो ते तर आहेच. हो तोही बोलायला लागते है ना. पोळीच मारते आता. हो ना. आज तर आंघोळीच्या वेळेस एवढा करत होता तो. आंघोळ पण नव्हता करत व्यवस्थित. असं डुकूच का मग आपण आपलं जे आहे तयारी चालू केली काही उद्याची चालू आहे ना. आता आहार करून ठेवायचा आणि उद्यासाठी करावं लागणार. तर फोटो वगैरे आणलेला आहे. आणि उद्या काय करत असते स्वयंपाक. जे आहे ते उद्याचा कार्यक्रम समजा उद्याला पाहायला भेटणारच आहे. हां हां तयारी वगैरे चालू आहे तसं. हो हे डुग्गू याची पहिल्यांदाच आहे आबाजीचं दर्शन घेणार. आबाजीचं दर्शन घेणार आहे तू. हो हो त्यावेळेस नाही का अधिक मास आलेला आहे तर 1 महिन्याच्या अगोदर आलेला आहे सर्वच प्रोग्राम. हां होळी तर बरं मार्च महिन्यात असते. होळी बरोबर आली आणि अधिक मास आहे मेमध्ये. तर मला पण तिकडं जावं लागणार आहे लवकरात लवकर धोंडे खायला. हां जायचा पहिला धोंडा डुग्गूचा पण पहिला नाही आमचा. हो पहिलाच आहे ना. मागचं झालं नाही का. नाही 3 वर्षानंतर एक वेळ. मग वेळ आहे त्याला काय जून महिन्यात असते. हां तर बघा आईचं म्हणणं आहे की जवयासाठी काय करून ठेवायचं. अंगठी करायची. कारण पहिलाच धोंडा आहे आमचा. तर बघू आता काय होणार आहे काय नाही तर. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत जा. तुमचा सपोर्ट आम्हाला कसा आहे कमी पडते. आणि मेन म्हणजे कसं आहे कंटिन्यू व्हिडिओ चालू असते. कलरची थंडी हवा वगैरे खायला चालला मस्तपैकी आणि चांगलं वाटत गेलं आहे ना. मस्त खेळून राहिला. कशाचं इन्फेक्शन खूप हवा लागते. मग आता आपण कूलरने काही इथंच ठेवू.
किती गमते पण त्याला असं उन्हाळ्याचं आता थंडगार वातावरण पाहिजे असते. दरवाज्यात नाही ह्याच्यात खिडकीत नाही. कुठं इकडे जमते नाही तिकडे दोन पैकी कुठे लावलं चालते. झोपेचा टाइम झालेला इकडे आता झंबा वगैरे येऊन राहिला. कूलर हा थंड पडते ना नाका त्याच्या तोंडात त्याला कसं मस्त त्याच्या कानात हवा गेली तरी मजा वाटते. 4 दिवस सवय पडायला लागते. एक वेळेस सवय पडली की मग काही होत नाही. आता एवढ्या हिवाळ्यात काही नाही झालं. आता एवढा कूलर नका 2-3 दिवस असते. पहिला पहिला पावसाळा पहिला हिवाळा आणि पहिला उन्हाळा चालला. आता उन्हाळा चालू झाला. उन्हाळा बाहेर जात असते मग आणि कसं जाणारच. उन्हाळ्याचं नाही का लेकराचे ओटे सुकतात है ना तर पाणी लागलं तसंही चालते. आत्ताच आईचं म्हणणं झालं की आपल्या घरी बाबाच्या रूपामध्ये स्वराज झालेला इकडं आहे ना. जणते ना किती वर्षानंतर आता हे 17-18 वर्षानंतर 18 वर्ष. झोपाचा टाइम झालेला पुरा. मग केस यार धरले नाही अरे केस पकडायला लागला. साहजिकच आहे. केस वरती तो हो. केस वाढले त्याचे मग हो गरमास होते लगेच कूलर बंद केला की. एक जण खाली एक जण वर 2 जण दोन इकडून. चांगलं गोष्टी गोष्टी सांगून राहिलो झोपला तर. हो तरी आपण कालच्या व्हिडिओने बरंचसं सांगितलं. आणखी पण आता जे आहे थोडंफार तयारी चालूच आहे. उद्याची तयारी. हो उद्याला ते शब्दाला टाकला उद्या उपास धरला का हो 12 धरा. टाकले शब्द ना. हो मोठे बाबा असते तर नातवात पाठ होते नाही तरी बा हा ना, बाबा असते तर खुशी वेगळीच असते नाही यार. शेअर करणं सर्वात सांगणं 4 चौघात. काय मग काय एक एक कला सांगणं. नातू असा करते नातू तसा करते. नातासोबत खेळणं. आता याचीच दुसरी इकडच्या आबाजी नाही का राधिकाचे बाबा त्याच्या गजराईसोबत पूर्ण जे आहे खेळतात वगैरे आणि गालं पण लुसतात त्याची. आता बाबाचा फोन व्हिडिओ कॉल केला थांब म्हणे आता मी रोजच ते गाणं उचलले. साहजिकच असते. बाबाला ते कधी धरते ते गाणं. आता आजी पण येणार आहे त्याची भेटायला. कधी येणार आहे काही सांगितलं नाही मला आणखी हां पण येते म्हणा. आहे ना. भेटले होते लेकराची म्हणा मॅटले ना किती दिवस झाले 1 महिना 1 महिना नाही झाला ना 1 महिना नाही. 20 दिवस झाले असेल. 15 दिवस 15 दिवसात कसं असते. 22 तारखेला आहे मॅच किती 11 दोन्ही काय ते 10 दिवस हे 10 दिवस 20 दिवस 20 दिवस झाले 20 दिवसात नाही. हा आता 1 महिना झाला की बरोबर होतीच. तसं पाहिलं तर गावाकडे पण जायचं होतं आपल्याला. पण आता गावाकडे गेलोच नाही आपण स्वराजला घेऊन. हो आता तसे ताईची मुलगी पाहिजे होती मी तर अजून देवांशी बघितलं काय देवांश देवांशला नाही काय आता पाहत आहे ते. एक चक्कर मारू होईलच भेट होईलच देवांसोबत पण जास्त दिवस नाही राहिले. अरे या उलटी केली बाळानं. साहजिकच आहे म्हणा उलटी करणारच आहे ते नॉर्मल आहे. जास्त दिवस हो महालक्ष्मी आणली पाहिजे महालक्ष्मी बाप 6 महिने 6 महिने म्हटलं चालते. नाही आता यायला जाणार आपण जातो काही ना काही कार्यक्रम होते. हां तर जाणं होतेच आपलं. तेव्हा 1 दिवस मुक्कामी थांबू आपण. हो हो. जवळचे कार्यक्रम आहे. ठीक आहे चालते. कार्यक्रमात तर होणारच काही ना काही. आणि असा विषय आहेच. उद्याची तयारी हो चालू आहे ना आता सकाळीच करावं लागेल ना. हो उसळ करा 12 वाजेला उपास धरा
हो तेवढंच काय तर हो. हो ना हो स्वराज पण उपास पकडणार आहे अरे हो वा. रे. उपास पकडशील ना तू. स्वराजचा रोजच उपास असते दुधाचा रस असते हो बाई, जरासच उपास असला. खरंच आहे. काय त्यात राहिलं? हो मग काय 6 महिने होईपर्यंत काहीच नाही. हा. नंतर शरीराच्या मनानं खाद्य लागते आपल्याला काय हा. जरा जरा द्यायला लागेल मग 6 महिने झाले. बाहेर फटाके पण फुटत काय कशाचे? ते परत दिवशी मॅच शिकली ना. मग परत त्याचा विषय आता लग्न असेल काही असं कार्यक्रम चालूच राहतात चला असं आहे आता स्वराजची काही झोपाची त्याची झोप मोड झालेली आहे झोप झालेली आहे त्याचं जागरणाची वेळ झालेली आहे आपली झोपाची वेळ झालेली आहे झोपत नाही आता. हो तर चला सर्वांना गुड नाईट गुड नाईट होईल ना. हो गुड नाईट कर कर ना गुड नाईट. हा. चला हा व्हिडिओ आता इथंच संपू आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा ओके भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय